घडी
त्यागावे आनंदा भजावे द्वैतासी त्यागावे सर्वाभूते पहावे भगवंत आनंदा वाचुनी वाणी नवेचावी श्रवण करावे आनंद गीता आनंद नामे लीन करुनिया मन आनंद नामे लीन करुनिया मन जीवासी पावन करा बापा आनंदा वाचुनी वाणी न वेचावी श्रवण करावे आनंद गीता बाळगीर स्वामी म्हणे बाळगीर स्वामी म्हणे बापूजी ऐसी घडी देता द्रव्य पोडी मिळे चिना आनंदा वाचुनी वाणी न वेचावी श्रवण करावी आनंद गीता अत्री नंदन दत्तराज बर्वा तारी जीवा भवदुस्तरी भक्ताचा प्रतिपाळ करी सदानंत विघ्न हरी होता दर्शने ताप दोष हरती संबोधिता वर्षुनी करुणा मी तुझ भाकितो अवधुताई आता धावुनी नमो अत्रे सुता नमो जी दयाळा नमो विश्वरूपा नमो जी कृपाळा रिद्धी सिद्धी दाता करी पूर्ण आशा नमस्कार दिगंबर दत्त देशा नमन माझे दत्तात्रया डोळा दिसून रूप अवतार ज्ञानदीप ब्रह्मानंदं परमसुखदं केवल ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यविमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि अखंडमंडलाकारं येन व्याप्तं चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरुवे नमामि तपोज्ञानवैराग्यभक्ति स्वरूपं सदालंकृत साधु संन्यासयोगम् मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनिधिं नमो बालगुरुं ब्रह्मस्वरूपं गंगाविशुद्धं निजपादस्पर्शं सरोवे स्थितं संवितं पुण्यस्थानम् कुलम्बी स्थितं तं समाधिस्थं मूर्तिं
नमामि प्रसादवन योगिराजम् महिम्न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादिनामपि तद्वसन्नास्त्वयिरा आता वाच्य सर्वस्वमति परिणामावधि गृणन् ममार्पेश स्तोत्रे हरनिरतवाद परिकरः योऽन्तः प्रविश्यमं वाचमिमां प्रसुप्ता सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्नाम् अन्याञ्चास्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं यावी साधू सज्जनाशी जेने केल्या राशी उपकाराच्या परोपकारासाठी देह कष्टविती स्वधर्म सांगती आचरण आनंदा भजावे द्वेतासी त्यागावे सर्वाभूती पाहावे भगवंत आनंदा वाचूनी वाणी नवे चावे श्रवण करावे आनंद गीता जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता अनंत कृपा सिंधू अनंत कोटी ब्रह्मांड नायक अकरण करुणा वरुणालय भक्तवांच्या कल्पतरू योगी यांची माऊली भक्तांचा पाठीराखा साधकांचे मायबाप चिंतकाचा चिंतामणी
निरालंब सृष्टीचे रहिवासी आनंदाचा कंद भगवान दत्तात्रय परमात्म्याच्या चरणारविंदी समर्पित करण्याकरता निवडलेला, घेतलेला, गायलेला अभंग परमपूज्य प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु सद्गुरु श्री संत समर्थ बाळगिरी स्वामी महाराज यांचे पटशिष्य बापूजी पाटील बोळशेकरांचा आनंदपाठ प्रकरणातील 29व्या क्रमांकाचा तुमच्या आमच्या सारख्या अज्ञ जीवाला बोध देणारा आणि आनंदाचे भक्त म्हणून घेणाऱ्याला विधान सांगणारा अभंग आहे. दत्ता प्रभू दत्ता. भजावे द्वैतासी त्यागावे सर्वाभूते पाहावे भगवंत आनंदा वाचुनी वाणी नवे चावी श्रवण करावी आनंद गीता. सेवेकरिता निवडलेला अभंग पूजनीय बापूजी पाटलांचा असून अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे, साधक हो आनंदाला भजन करणारे साधक हो, तुम्ही जर सद्भक्त असाल, तुम्ही साधक असाल तर द्वैताला बाजूला सोडून देऊन भजन करा. हे पहिलं पथ्य. आणि सर्वांमध्ये भगवंताचं स्वरूप पहा, हे दुसरं पथ्य. तिसरं पथ्य, आनंदाशिवाय बोलू नका. चौथं पथ्य, आनंदाचंच गीत कानानं ऐका. पाचवं पथ्य, आनंद नामातच मन लीन करा आणि जीवाला पावन करून घ्या. कारण अशी घडी पुन्हा येणार नाही. कोटी द्रव्य जरी तुम्ही खर्चितो म्हणाल तरी देखील ही घडी पुन्हा पुन्हा तुम्हाला मिळणारी नाही. म्हणून अखंड भगवंताची वाणी आपल्या मुखामध्ये आली पाहिजे. हे पथ्य तुम्ही पाळा. असं पथ्य पाळण्याच्या संदर्भात अंगुली निर्दंश करणारा अभंग आहे. दत्ता अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार. भगवान मोक्षदायक दत्तप्रभूच्या असीम कृपा आशीर्वादाने चालत असलेला सालाबाद प्रमाणे याही वर्षी अखंड दत्तनाम सप्ताह भगवान दत्तप्रभूच्या प्रकटोत्सवाच्या निमित्तानं त्यानिमित्त आयोजित केलेलं कीर्तन महोत्सव, पारायण, पोथी, अन्नदान, समुच्चय कार्यक्रमाचं नियोजन, उपस्थित सर्व गावकरी मंडळी, विनेकरी,
टाळकरी मृदंगाचार्य, गायनाचार्य, उपस्थित महाराज मंडळी आदी करून सर्वांच्या चरणी देवतुल्य समर्पित भाव करून मी माझ्या सेवेकडे वळतो. लालवंडी हे गाव आहे. गेल्या कित्येक वर्षापासून मला या गावामध्ये सेवा करण्याचं सद्भाग्य मिळतंय. एकच व्यक्ती पुन्हा पुन्हा ऐकावं वाटतो. त्यातून असं निष्पन्न होतं की कदाचित आपण केलेली सेवा ही सार्थकी लागत असावी, जेणेकरून त्या व्यक्तीची पुन्हा सेवा ऐकण्याची इच्छा मनामध्ये उद्भवते. त्या अर्थी आपली सेवा भगवंताच्या मार्गाने आहे. दत्ता प्रभू. परम आदरणीय आमचे नारायण भारती महाराज यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली चालणारा हा कार्यक्रम श्री 108 महंत श्री शांती ब्रह्म यदुवन गुरु गंभीरवन महंत महाराज दत्त संस्थान कोलंबी पूज्यनीय बापूंच्या कृपा आशीर्वादाने आदी करून सर्व संत मांदियाळीच्या तसेच श्री संत तपोनिधी आनंदवन महाराज निळले गव्हाण या महान विभूतींच्या मुख्य प्रेरणेने हा कार्यक्रम या ठिकाणी चालतो. तद्वतच त्यांच्या वाणीला साक्ष प्रमाण मानून चालणारी तुम्ही सर्व गुरुभक्त मंडळी आहात. सर्वांना आदरांजली व्यक्त करतो. आणि जसं माझे सद्गुरू महाराज गुरुमूर्ती यदुवन महाराज जशी मला बुद्धी देतील तसं तुमच्या समोर अभंगाच्या समोर वाखाणण्याचा प्रयत्न करतो. दत्ता प्रभू.